दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि आता सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे निकालाची. याचा निकाल आहे जो 8 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या हा निकाल जाहीर होणार आहे आणि याची आतुरता सगळ्यांना लागली आहे की माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे बाजी मारणार, यांचा पक्ष बाजी मारणार, आप की भाजपची पुन्हा सत्ता येणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. काहींना वाटतं की केजरीवाल यांनी पुन्हा यावं, तर काहींना वाटतं की आता भाजपने, मोदी सरकारने पुन्हा दिल्लीमध्ये सत्ता काबीज करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आपण याच संदर्भात जाणून घेऊया की जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना कोणाचं सरकार येऊशी वाटतंय, या सर्व गोष्टी आपण आता जाणून घेऊयात. इलेक्शन कल निकाल है, आपको क्या लगता है कौन जीतेगा? हमको लगता है केजरीवाल ही जीतेगा। क्यों? हाँ, उसका काम अच्छा है। हाँ, उसका काम अच्छा है, वही जीतेगा। जो पब्लिक के लिए करेगा वही जीत सकता है। अगर बीजेपी ने बाजी मारी तो? नहीं मार सकती है। अभी कांग्रेस भी है ना, हाँ, तो जो कांग्रेस का राहुल गांधी का भी अच्छा है, तो केजरीवाल या राहुल गांधी किसी को ही पब्लिक ने तो सपोर्ट करना ही मांगता है। देश का अगर कुछ अच्छा करने का है, अगर उधर का ही कुछ अच्छा करने का, अपना दिल्ली का विकास है वो अगर करना है। इसके पहले जो केजरीवाल ने बहुत सी योजना उधर दी है, वो योजना दी है, वो उसका फल कुछ उनको मिलना ही मांगता है और पब्लिक ने देना मांगता है। लेकिन अगर महाराष्ट्र की जैसे सिचुएशन अगर दिल्ली में हो गई तो क्या करना? अभी महाराष्ट्र की सिचुएशन क्या, यूएम का कुछ घोटाला हो गया तो फिर कुछ बोल नहीं सकते। महाराष्ट्र में भी जो इधर का जो वातावरण था, वो कांग्रेस, एनसीपी और शिवसेना, ठाकरे गठ उनके लिए था, लेकिन वो कुछ मशीन में गड़बड़ किया तो वैसा हो सकता है। अभी आप लोग देख रहे हैं कि कुछ 75 लाख कुछ वोट 6 बजे के बाद महाराष्ट्र में बढ़ गए। वैसा ही कुछ वो घोटाला उधर हो गया तो कोई बोल नहीं सकते है, उनकी सत्ता है। इलेक्शन आता उद्या निकाल लागणार आहे, काय वाटतंय कोण बाजी मारेल, केजरीवाल की भाजप? भाजपचे चान्सेस जास्त का पण BJP भाजप का, म्हणजे काय? थांबा आता त्यांचंच राज चाललंय, डबल इंजिनची सरकार आहे सगळीकडे, तेच त्याच्यासाठी ते बीजेपीचे चान्स आहे, मोदीजीचे चान्स. महाराष्ट्र सारखा विकास होईल का? होईल का नाही होईल, मोदीजी करणारच विकास. केजरीवालांचं काय वाटतंय? आता केजरीवाल काय काम केलं नाही म्हणून ते जाणारच आहे दिल्लीमध्ये जास्त कर. तुम्हाला काय वाटतं कोणी सत्तेत यावं? भारतीय जनता पार्टी येईल असा अंदाज आहे. सत्तेत कोणी आलं तर सामान्य माणसांवर काय फरक पडतोय, त्यांचे रोजचे काम आहेत, रोजचे जीवन आहे ते चालूच राहणार. बीजेपी येऊन दे किंवा आम आदमी पार्टी येऊन दे किंवा काँग्रेस येऊन दे, सामान्य माणसाच्या जीवनात काय फरक पडतोय? महाराष्ट्र सारखी परिस्थिती दिल्लीमध्ये होऊ शकते का? नाही, तिकडे नाही होणार, नाही होणार. तिकडे नाही होणार. अरविंद केजरीवाल यांचं काय वाटतंय, कारण आधीच सत्तेत हे होते. खूप हुशार माणूस आहे, लोकांना कसं मूर्ख बनवायचं ते चांगलं माहिती आहे त्याला, त्याच्यामुळे तो टफ देईल भारतीय जनता जर पार्टीला. भाजपची सत्ता आली तर काय होऊ शकतं? काही नाही होणार फरक, जे दिल्लीच्या सामान्य लोकांच्या जीवनात काही फरक पडणार नाही. आता इथेच महाराष्ट्रात आहे ना, काय फरक पडतोय सामान्य माणसांच्या जीवनात? काही नाही, त्यांचं जे आहे ते आहे चालूच आहे. तर आपण पाहिलं असेल की आता दिल्लीमध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये काहींना असं वाटतं केजरीवालांनी यावं पुन्हा सत्तेमध्ये, तर काहींना वाटतं की नवी सत्ता ही भाजपने आपलं अस्तित्व पुन्हा स्थापन करावं असं काहींना वाटतंय. त्यामुळे आता नक्की कोण बाजी मारणार, पुन्हा केजरीवाल यांचा आप पक्ष सत्तेमध्ये येणार की भाजप बाजी मारणार, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख, मुंबई.